नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप होल्डिंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे सी प्रोग्रामिंग आहे त्याचे आउटपुट बेस्ड क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहोत. ओके, लास्ट 4 व्हिडिओमध्ये आपण तेच केलं आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 15 MCQ सॉल्व्ह केले. 15 MCQ म्हणजे 25 MCQ फॉर प्रॅक्टिस आणि 25 MCQ फॉर सॉल्विंग. ओके, तुम्ही जर ते प्रिव्हियस व्हिडिओ जर बघितले नसेल तर नक्की बघा, बिकॉज तुम्हाला खूप हेल्प होईल. आणि त्यामध्ये मी फ्री नोट्स पण दिले आहेत. MCQ महाराष्ट्र MCQमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे त्यामध्ये आलेले. ओके, चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी प्रोग्रामिंगचा लास्ट लेक्चर बघूया. प्रिव्हियस क्वेश्चन आहे यामध्ये आणि पुढच्या व्हिडिओ येणार नाही, म्हणजे हाच लास्ट व्हिडिओ. ओके, त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑल टोटल कॉम्प्युटरचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे एका लेक्चरमध्ये आणू. ओके, चला म्हणजे असं वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे आपला आउटपुट बेस. आपल्याला एक इंटिजर एक व्हेरिएबल आहे ए, त्याला व्हॅल्यू इनिशियलाइज केली आहे 7. ओके, त्याला इनिशियलाइज व्हॅल्यू केली आहे 7. त्यानंतर एक प्रिंटएफ फंक्शन आहे. त्यानंतर एक प्रिंटएफ फंक्शन आहे. प्रिंटएफ फंक्शन काय करतो, एखादी व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी यूज होतो. आणि त्यानंतर %d y% यूज केला. ओके, लास्ट प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तेच बघित आहे. %d मीन्स इंट असेल तर %d यूज करायचा, फ्लोट असेल तर %f यूज करायचा. ओके, त्यानंतर इथे घेत आहे आपण मॉड्युलो. ओके, रिमाइंडर काढायचा प्रयत्न करत आहे, तर रिमाइंडर किती येईल? सोपे आन्सर यायचं = 3. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. ओके, 7/4 रिमाइंडर 3. ओके, त्यानंतर येते दुसरा क्वेश्चन. आउटपुट सांगायचं आपल्याला याचं. ओके, सेम ॲज इंटिजर एक ए आहे एक्स नावाचा एक व्हेरिएबल आहे, त्यामध्ये व्हॅल्यू आहे 3. ओके, इथं बघा मार्क्सला जे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर खूपदा इथं अनडिफाईन आलं होतं, म्हणजे अनडिफाईन एरर येत होतं. ओके, आता प्रिंटअप पक्षामध्ये काय करत आहे आपण, %f सोडून द्या. त्यानंतर काय करत आहे, इथं काय होतं आहे, पोस्ट इन्क्रीमेंट. ओके, इथं काय होतं आहे, पोस्ट इन्क्रीमेंट म्हणजेच काय होते की फर्स्ट व्हॅल्यू त्यानंतर इन्क्रीमेंट. ओके, इथं म्हणते याला म्हणतं पोस्ट इन्क्रीमेंट, म्हणजे 3 व्हॅल्यू, पहिली व्हॅल्यू प्रिंट होईल, त्यानंतर याची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल. इन्क्रीमेंटने किती होईल, 4 व्हॅल्यू. ओके, याला म्हणतात पोस्ट इन्क्रीमेंट. आता तुम्हाला जर प्री इन्क्रीमेंट बघायचा, प्री इन्क्रीमेंट मीन्स व्हॅल्यू पहिले इन्क्रीमेंट होते, म्हणजेच याचा सिंटॅक्स आहे फर्स्ट व्हॅल्यू प्रिंट इन्क्रीमेंट करायची. ओके, ++ = x. ओके, इथं कसं होईल, आता व्हॅल्यू किती आपली 3, त्यानंतर फर्स्ट व्हॅल्यू इन्क्रीज होईल, 3ची किती होईल, 4 होईल, त्यानंतर व्हॅल्यू प्रिंट होईल. ओके, इथं कसं आहे, फर्स्ट व्हॅल्यू प्रिंट होत आहे, व्हॅल्यू प्रिंट होऊन जाईल 3, त्यानंतर इन्क्रीमेंट होत आहे, त्यानंतर इन्क्रीमेंट फर्स्ट आपली व्हॅल्यू 3 प्रिंट होईल, त्यानंतर इन्क्रीमेंट झाल्यानंतर व्हॅल्यू होऊन जाईल 4. ओके, 4 झाल्यानंतर इथं होईल मल्टिप्लिकेशन्स. ओके, मल्टिप्लिकेशन आणि सीमध्ये मल्टिप्लिकेशनसाठी आपण ॲस्ट्रिक यूज करतो. ओके, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर व्हॅल्यू किती येईल, 8. ओके, सोपे आन्सर आहे. पोस्ट इन्क्रीमेंट तुम्हाला सांगितलं मी, पोस्ट इन्क्रीमेंट मीन्स नंतर प्लसिंग, प्री इन्क्रीमेंट मीन्स स्टार्टिंगला प्लसिंग. ओके, याचा आन्सर राहील 8. महाराष्ट्र MCQमध्ये असेच क्वेश्चन विचारतात मोस्टली. ओके, पोस्ट इन्क्रीमेंट. त्यानंतर येते तिसरा क्वेश्चन, विच स्टोरेज क्लास कीप व्हॅल्यू बिटवीन द फंक्शन कॉल्स. ओके, सोपे आन्सर आहे याचं, बी स्टॅटिक. ओके, लक्षात ठेवा, हा क्वेश्चन विचारतात महाराष्ट्र MCQमध्ये, खूपदा विचारला आहे. विच स्टोरेज क्लास कीप्स व्हॅल्यू बिटवीन द फंक्शन कॉल स्टॅटिक. ओके, स्टॅटिक रिटर्न द व्हॅल्यू. त्यानंतर येते त्यानंतर चौथा क्वेश्चन येते आउटपुट बेसिस क्वेश्चन आहे. एक इंटिजर नावाचा एक व्हेरिएबल आहे आपल्याजवळ ए नावाचा, त्यामध्ये व्हॅल्यू 5, काहीच कंडिशन चेक करता येतं. नॉट इक्वल टू ए = 5 जर असेल तर रिटर्न ट्रू करायचं, नसेल तर फॉल्स. ओके, इकडे बघा, आता ए आहे, एची व्हॅल्यू काय आहे, 5. ओके, इथे व्हॅल्यू 5 = आहे दॅट ट्रू आहे, रिटर्न करेल b = 1. इथे जर व्हॅल्यू जर 6 असते तर रिटर्न केलं असतं 0. ओके, याला इक्वल टू साईन म्हणतात. मी ऐकलं, तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलं आहे, अँड ऑर. ओके, कंडिशन ट्रू. व्हॉट इज अ पॉइंटर. पॉइंटर काय करतो, फर्स्ट आहे व्हेरिएबल स्टोरिंग ॲड्रेस, दॅट इज राईट आन्सर. ओके, मला वाटतं तो सेकंड आहे का. ओके, व्हेरिएबल स्टोरिंग म्हणजेच जे ॲड्रेस असतो, म्हणजे तुम्ही
ॲरेमध्ये बघितलं असेल 100% ॲड्रेस कशा म्हणतो 0 100 याला म्हणतात ॲड्रेस. तो याला लिंक करतो 104. ओके याला म्हणतात ॲड्रेस. ओके 104 104 तो याला लिंक करतो. ओके 108 म्हणजे ते याची साईजनुसार करत आहे. ओके याला म्हणतात ॲड्रेस. ओके व्हॉट इज अ पॉइंटर व्हेरिएबल स्टोरिंग ॲड्रेस फर्स्ट. त्यानंतर येते याचा आउटपुट सांगायचं आहे आपल्याला. ऑर काढायचा आहे. याचा सोपी आन्सर आहे. याचं काय म्हणत आहे आपल्याला दोघाचा ऑर काढायचा आहे. ओके या दोघाचा ऑर करायचा आहे. ऑर म्हणजेच पहिला आपण याची व्हॅल्यू काढू बायनरी व्हॅल्यू. 2ची व्हॅल्यू बायनरी व्हॅल्यू काय येईल 10. ओके तुम्हाला मी सांगितलं आहे व्हिडिओ जर बघितला नसेल नक्की बघा कसं कन्व्हर्सन करायचं डेसिमल टू बायनरी. ते आपण मागच्या व्हिडिओने बघितलं आहे. सिम्पलचा रूल आहे 1 2 4 8 16. सिम्पल दोनची पॉवर लिहायची. त्यानंतर ज्यामध्ये सम होईल म्हणजे जी व्हॅल्यू आपल्याला लागेल म्हणजेच इकडे बघून तुम्हाला समजा तुम्ही की पहिला तर 2ची पॉवर लिहायची 2 1 4 8 60. ओके 60 आल्यानंतर काय करायचं त्यानंतर काय करायचं की जी आपली पॉवर आहे पॉवर ॲड करायची. आता आपले नंबर कोणता काढायचा आहे आपल्याला 2 याचा सम 2 होतो. ओके त्यानंतर ते आपल्याला काढायचं 3. या दोघाचा सम केल्यानंतर 3 होते. ओके त्यानंतर होते 1 1 1 1. ओके त्यानंतर करायचं आपलं ऑर मीन्स बोथ कंडिशन पैकी एक जर ट्रू असेल तरी ट्रू. ओके ट्रू दॅट वाय आन्सर येईल 3. ओके त्यानंतर 7वा क्वेश्चन याचा डिवाइड करायचा आहे आपल्याला. याचा क्वेश्चन तुम्ही करा फॉर प्रॅक्टिस म्हणून सोपीच आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये मोस्टली हेच विचारतात डिव्हिजन आणि मोड्युलीचे. त्यानंतर जे विच इज अ करेक्ट इन्फायनाईट लूप बी बिकॉज इथं कंडिशन कोणतीच नाही आहे. लूप रन करेल ऑटोमॅटिकली. ओके त्यानंतर येते व्हॉट इज अ आउटपुट सांगायचं आपल्याला. याचं कॅरेक्टर CH याची व्हॅल्यू किती असते 65 दॅट वाय 65. स्मॉल याची व्हॅल्यू किती असतील 97 दॅट वाय. आपलं जर स्मॉल ए असता तर व्हॅल्यू असते 96 97. आपल्या तिथं कॅपिटल दिलेलं आहे दॅट वाय आपली व्हॅल्यू 65. ओके SK व्हॅल्यू मीन्स अमेरिका स्टँडर्ड कोड इंटरनॅशनल इंटरचेंज. ओके त्यानंतर याची विच ऑपरेटर यूज टू पॉइंटर. ओके पॉइंटर म्हणत आहे पॉइंटर ॲड्रेस आपण याचा यूज करतो. C++ पण याचा पण यूज करतो आपण एस्ट्रिकचा. ओके त्यानंतर त्याचा आउटपुट सांगायचा आहे. अरे सिम्पल आन्सर आहे याची. इथं काय 0 मीन्स फॉल्स दॅट वाय कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होईल प्रिंटफ नोचा ब्लॉक दॅट वाय आन्सर नो. इथं जर 1 असता 1 मीन्स ट्रू दॅट वाय मग हे रन झालं असतं प्रिंटफ येस. ओके विच फंक्शन इज यूजेड टू द फ्री मेमरी. ओके C फंक्शन. डिलीट काय करायचं डिलीट म्हणजेच काय होतं डिलीट म्हणजे काय होतं की एखादी व्हॅल्यू डिलीट करणे. रिमूव्ह मीन्स बी नाही होत. त्यानंतर ते फ्री इज राईट आन्सर. आपण फ्री मेमरी करायसाठी यूज करतो. त्यानंतर ते 13वा क्वेश्चन आपला आउटपुट बेस्ड क्वेश्चन आहे. इंटिजर ए नावाचा एक व्हेरिएबल आहे त्यामध्ये व्हॅल्यू आहे 4. ओके इथं काय होत आहे प्री इन्क्रीमेंट फर्स्ट व्हॅल्यू इन्क्रीमेंट होत आहे दॅट वाय व्हॅल्यू किती राहील 4 आहे. इन्क्रीमेंट झाल्यानंतर 5 येईल. त्यानंतर व्हॅल्यू प्रिंट होईल 5. ओके प्री इन्क्रीमेंट मीन्स फर्स्ट व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणे. पोस्ट इन्क्रीमेंट म्हणजेच जेव्हा प्रिंट केल्यानंतर व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणे. त्यानंतर इथे व्हॉट इज द डिफॉल्ट रिटर्न टाईप. सिम्पल आन्सर इंट मेन जर ऐकलं असेल तुम्ही जर हॅलोवर्डचा जर कोड केला असेल तुम्हाला स्टार्टिंगलाच दिसते की इंट मेन म्हणून. तो डिफॉल्ट रिटर्न टाईप आहे. त्यानंतर इथे आउटपुट सांगायचं आपल्याला याचं. ओके इंटिजर ए ते काय होत आहे मल्टिप्लिकेशन होत आहे. ते एक मिनटं ओके हे बघा फर्स्ट काय करत आहे ए येत आहे. ए नंतर प्रत्येक वेळेस मल्टिप्लिकेशन होत आहे. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर फर्स्टला याची व्हॅल्यू होत आहे. त्यानंतर मल्टिप्लिकेशन 2 येत आहे. त्यानंतर 4 त्यानंतर 8. ओके
बी इज द राईट आन्सर. सिम्पलचा फंडा आहे की लूप किती वेळा रन होईल. 0 1 2 3 ओके 3 वेळा रन होईल. ओके 3 वेळाच रन होईल. फर्स्ट व्हॅल्यू किती आहे. फर्स्टमध्ये व्हॅल्यू होईल 2. ओके त्यानंतर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर डबल पुन्हा एकदा व्हॅल्यू होऊन जाईल 4. ओके त्यानंतर पुन्हा एकदा मल्टिप्लिकेशन होईल बट 2 8 3 टाईम मल्टिप्लिकेशन होईल. ओनली 3 टाईम. दॅट वाय आन्सर आपलं 8. त्यानंतर इथे विच सिम्बॉल एंड स्टेटमेंट इन सी. सिम्पल आहे सेमिकॉलम. ओके हे सिम्पल आन्सर आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला जर ब्लॉक ऑफ जर कोड विचारला की ब्लॉक ऑफ कोड कशामध्ये रिप्रेझेंट करतात, सिम्पल आन्सर आहे कर्ली ब्रेसमध्ये. लक्ष ठेवा. तुम्हाला जर विचारलं की ब्लॉक ऑफ स्टेटमेंट कशामध्ये रिप्रेझेंट करतात, ओके सिम्पल आन्सर आहे कर्ली ब्रेसेस. ओके कर्ली ब्रेसेसचा यूज करू. त्यानंतर इथे इंटिजर एक नावाचं व्हेरिएबल आहे, त्यामध्ये व्हॅल्यू 5. आपल्याला याचा एक्झॉर काढायचा आहे. एक्झॉर मीन्स सेम व्हॅल्यू असेल तर डिफरंट येईल, सेम असेल तर डिफरंट येईल. आता सिम्पल याचा आपण बायनरी नंबर लिहायचा. फर्स्ट बायनरी नंबर लिहिला 5चा 5. त्यानंतर लिहायचा कोणता नंबर आहे आपल्याकडे ए म्हणजेच 0 नंबर लिहिला. ओके आता समजून घ्या एक्झॉर मीन्स सेम असेल तर डिफरंट येईल. ओके जे सेम असेल डिफरंट म्हणजे 0. ओके सेम आहे तर सेम 0. इथं डिफरंट आहे, एक डिफरंट आहे, एक हे डिफरंट आहे. दॅट वाय आपल्याला रिटर्न देईल 1. आता व्हॅल्यू किती येईल 1 2 4. ओके एक्झॉरचा सिम्पल मिनिंग काय आहे. 1 असेल 1 0 असेल तर 1 देईल. ओके 0 0 असेल तर 0 देईल. आणि 1 1 असेल तरी 1 0 देईल. ओके सेम असेल तर व्हॅल्यू 0 येईल. त्यानंतर विच इज अ व्हॅलिड व्हेरिएबल नेम. ओके सिम्पल व्हेरिएबल नेम इथं करायचं. दॅट इज बी इज अ राईट आन्सर. त्यानंतर इथे 19वा क्वेश्चन. तुम्हाला वाटत जर की सिमिलर क्वेश्चन आहे, मी रिपीट क्वेश्चन करत आहे, रिपीट क्वेश्चन करायला लावत आहे. बिकॉज हे महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमधील लास्ट पिरियड 2 किंवा 3 वर्षाच्या आधी खूपदा असे क्वेश्चन विचारले गेले होते. ज्यावेळी मी मागच्या लेक्चरमध्ये या सिमिलर क्वेश्चन केले आणि या लेक्चरमध्ये पण सिमिलर लेक्चर करत आहे, सिमिलर क्वेश्चन करायला लावत आहे. ओके याचा आपला साईज जरायचा डिपेंड ऑन. ओके जनरली 4. त्यानंतर इथे विच लूप चेक द कंडिशन फर्स्ट. हा पण आपण मागच्या लेक्चरमध्ये केला होता. याला म्हणतात डू वाईल लूप. आणि जर आपल्याला विचारलं विच लूप चेक कंडिशन एक्झिटमध्ये, तर यूज कोणता यूज लूप यूज होतो डू वाईल. ओके त्यानंतर येत आहे 21वा क्वेश्चन. आउटपुट बेस्ड क्वेश्चन आहे. याचा तुम्ही सांगा. मागच्या लेक्चरमध्ये आपण केअरफुल केला आहे. फॉर प्रॅक्टिस तुम्ही सॉल्व करून बघा. ओके पॉज करा आणि सॉल्व करायचा प्रयत्न करा. खूप इझी क्वेश्चन आहे. What is the enum is it for the what is the enum is it for the name integer constant. ओके सिम्पल आन्सर आहे याचा. त्यानंतर याचा आउटपुट तुम्ही सांगा फॉर प्रॅक्टिस म्हणून. ओके सिम्पल आन्सर आहे. ओके मी सांगून देतो. व्हॅल्यू किती आहे. एक्सची व्हॅल्यू आहे 1. दॅट वाय रन होईल. रन झाल्यानंतर प्रिंट करेल ए. ओके आता तुम्ही कोणाकोणाच्या विद्यार्थ्याच्या मनात आलं असेल की वाय केस प्रिंट बी का प्रिंट होणार नाही. बिकॉज इथं कशाचा यूज केला आपण ब्रेकचा. ब्रेक काय करतो एक्झिट करतो कंट्रोल लूपमधून. ओके दॅट वाय प्रिंट एक्झिटमध्ये फंक्शन यामध्ये येईल. एक्स व्हॅल्यू ट्रू असेल, ट्रू नंतर व्हॅल्यू प्रिंट करेल ए. त्यानंतर ब्रेक स्टेटमेंट दिसेल, ब्रेक स्टेटमेंट केल्यानंतर एक्झिट होऊन जाईल. ओके इथं जर ब्रेक स्टेटमेंट नसता, ओके इथं जर ब्रेक स्टेटमेंट नसता तर आपले जे कॉल्स आहे त्यामध्ये या स्विचमध्ये आले असते. प्रिंट केला असता ए, त्यानंतर इथे ब्रेक नाही आहे, त्यानंतर प्रिंट केला असता बी आणि त्यानंतर लूपमधून एक्झिट झाले असते. बट दॅट वाय आपल्याकडे ब्रेक नावाचं फंक्शन यूज केला आपण. दॅट वाय फर्स्ट केस 1 प्रिंट होईल, ब्रेक करेल आणि बाहेर निघून जाईल. ओके त्यानंतर इथे विच ऑपरेटर इज लॉजिकल ऑपरेटर अँड विच इज ऑपरेटर इज अ लॉजिकल अँड. ओके याला लॉजिकल अँड म्हणतात.
त्यानंतर 25वा क्वेश्चन आहे ते इंटिजर ए. एक सोपी आन्सर आहे याचं, तुम्ही सॉल्व करून बघा. ओके, फॉर प्रॅक्टिस म्हणून खूप क्वेश्चन केले आपण या लेक्चरमध्ये. ओके, या व्हिडिओमध्ये आपण टोटल 25 MCQ केले आहेत. म्हणजे खूप मी तर 70 की 80 क्वेश्चन मी स्वतः सॉल्व केले. तुम्ही बाकी तुम्हाला दिले सॉल्व करायला. तुम्हाला वाटत असेल की हे रिपीटली क्वेश्चन आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण असेच क्वेश्चन केले. ओके, मी बिकॉज या लेक्चरमध्ये पण तेच रिपीट का केलं आहे, ते सिमिलर क्वेश्चन काय विचारले आहे, बिकॉज हे महाराष्ट्र MCQमध्ये खूप विचारतात. म्हणजेच काय विचारतात की महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला लूपमध्ये एक्झॉरमध्ये खूप क्वेश्चन विचारतात, ऑरमध्ये. ओके, दॅट वाय मी हे रिपीटेड क्वेश्चन करायला लावलं तुम्हाला. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला ते क्वेश्चन कसं विचारतात लॉजिकलमध्ये म्हणजे तुम्हाला कंडिशन चेक करायला होता. अशी कंडिशन जर असेल तर यात आउटपुट बेस्ड क्वेश्चन राहतात. मोस्टली 4-5 क्वेश्चन राहतात. कधी दोन्ही देतात, कधी एकही देतात. ते आउटपुट बेस्ड क्वेश्चन राहतात. म्हणजे तुम्हाला असे क्वेश्चन राहतात की तुम्हाला एक लूप दिला राहतो, त्यानंतर व्हॅल्यू किती येईल. आणि एक अजून महत्त्वाचा मुद्दा की हे तर लक्ष द्यायचं खूप महत्त्वाचं. कसं की इथं विद्यार्थी कन्फ्यूज होतात. एक मिनटं. इथे विद्यार्थी कन्फ्यूज होतात की काय करतात की इक्वल टू. आता एखादा क्वेश्चन काय म्हणतो की व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. ओके, व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. तर विद्यार्थी काय करतात, व्हॅल्यू कशी प्रिंट होईल, आपली स्टार्टिंग व्हॅल्यू किती आहे 1. ओके, 1 स्टार्टिंग व्हॅल्यू किती आहे 0. ओके, प्रिंट होईल 0. ओके, त्यानंतर होईल 1. ओके, त्यानंतर होईल 2. त्यानंतर 3 प्रिंट होणार नाही. ओके, विद्यार्थी काय करतात, त्याला वाटतं 3 प्रिंट होणार. 3 प्रिंट होणार नाही, बिकॉज इथं जर इक्वल टू साईन जर असतं, तर व्हॅल्यू प्रिंट झाली असती 3. ओके, पण इथं आपलं इक्वल टू साईन नाही ना, दॅट वाय आपली 0 पाशी जाईल, 1 पाशी जाईल. त्यानंतर चेक 2 ग्रेटर दॅन 3 ट्रू झाल्यानंतर एकदा पुन्हा 1 टाईम लूप चालल्यानंतर जेव्हा इन्क्रीमेंट होईल, इन्क्रीमेंट झाल्यानंतर डायरेक्ट कंडिशन चेक होईल, कंडिशन येईल फॉल्स. कंडिशन फॉल्स झाल्यानंतर डायरेक्ट आपलं लूप ऑटोमॅटिकली एक्झिट होऊन जाईल लूपमधून. ओके, जर इथं जर इक्वल टू असतं, इक्वल टू झाल्यानंतर व्हॅल्यू प्रिंट झाली 0, 1, 2 आणि 3 चेक केलं असतं. 3 मग कसं जारी केलं असतं, 3 = 3 ट्रू, मग आपली व्हॅल्यू प्रिंट झाली असते 3. त्यानंतर जेव्हा झाली असते 4 मग चुकलं असतं, आपला जो आलं असतं आपलं रॉंग कंडिशन. ओके, हे महत्त्वाचं लक्षात द्या. आणि लूप कसा एक्झिट होतो, ओके एक मिनटं. लूप कसा एक्झिट होतो इकडे लक्ष द्या. लूप कसा एक्झिट होतो, फट काय करतो, व्हॅल्यू इनिशियलाइज करतो. व्हॅल्यू इनिशियलाइज केल्यानंतर तो आपला कार्यक्रम करतो. कार्यक्रम मीन्स आपल्याला ते एक्झिक्यूट करायचं आहे. ओके, एक्झिक्यूट केल्यानंतर सेकंड स्टेप, त्याच्यानंतरची स्टेप काय त्याची, व्हॅल्यूला प्लस करतो. व्हॅल्यू प्लस झाल्यानंतर व्हॅल्यू किती होईल आता 1 झाल्यानंतर पुन्हा तो कंडिशन चेक करतो. कंडिशन चेक केली का पुन्हा एकदा आपली व्हॅल्यू किती झाली आहे 1. त्यानंतर पुन्हा आपण I = 1 झाली. त्यानंतर पुन्हा तो आपल्या कार्यक्रमपाशी येतो. कार्यक्रम मीन्स आपलं त्याला एक्झिक्यूट करायचा आहे. एक्झिक्यूट केल्यानंतर पुन्हा एकदा तो आयपाशी जातो. आयपासून आपली व्हॅल्यू इन्क्रीज करून घेतो. इन्क्रीज केल्यानंतर कंडिशन चेक करतो. ओके, हे सोपं समजून घ्या. फर्स्ट व्हॅल्यू चेक करतो इनिशियलाइज. ओके, हे महत्त्वाचा मुद्दा आहे, बिकॉज हा फ्लो समजायला खूप महत्त्वाचा आहे. बिकॉज तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारतात. तुम्हाला जर फ्लो माहीत नसेल, तुम्ही लूपचे कोणी क्वेश्चन सॉल्व करू शकत नाही. ओके, त्यानंतर फर्स्ट कंडिशन आपलं, त्यानंतर करतो आपण त्यानंतर आपण परफॉर्म करतो ऑपरेशन. ओके, ऑपरेशन परफॉर्म करणे. ओके, याला पी करतो ऑपरेशन परफॉर्म करणे. त्यानंतर परफॉर्म केल्यानंतर व्हॅल्यू इन्क्रीमेंट करते. ओके, व्हॅल्यू इन्क्रीमेंट करते. याला सिपे सांगतो मी, सोपे आन्सर, याला इन्क्रीमेंट करते. ओके, इन्क्रीमेंट केल्यानंतर तो काय करतो, तो कंडिशन चेक करतो. कंडिशन चेकमध्ये ओके कंडिशन चेक करतो. ओके, कंडिशन चेक. त्यानंतरची पुन्हा जी व्हॅल्यू आहे ती पुन्हा एकदा इनिशियलाइज करतो. इनिशियलाइज केली. ओके, इनिशियलाइज व्हॅल्यू केली. पुन्हा एकदा तो आपला जो कार्यक्रम आहे तो करतो. कार्यक्रम म्हणजे आपली ऑपरेशन परफॉर्म करायचं काम करतो. ओके, अशा समजून घेतलं झालं की फर्स्ट काय करतो, तो व्हॅल्यू इनिशियलाइज केली. त्यानंतर तो ऑपरेशन परफॉर्म करतो. ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर तो व्हॅल्यू इन्क्रीमेंट करतो. व्हॅल्यू इन्क्रीमेंट केल्यानंतर कंडिशन चेक करतो. कंडिशन चेक केल्यानंतर पुन्हा एकदा तो आयपाशी येतो, ऑपरेशन परफॉर्म करतो. ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर पुन्हा एकदा तो इन्क्रीमेंट करतो. हा आहे त्याचा फ्लो. ओके, असेच क्वेश्चन येतात महाराष्ट्र MCQमध्ये. ओके, तुम्हाला मी किती लेक्चर केले, आपण 5 लेक्चर केले. 5 लेक्चरमध्ये आपण टोटल 250 MCQ केले. 250 MCQ खूप झाले. वाटले तर मी अजून तुम्हाला MCQ प्रोव्हाइड करून देईल. फक्त कमेंटमध्ये सांगा की मला अजून गरज आहे
कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला मी अजून महाराष्ट्र PSC क्वेश्चन ज्यासाठी क्रिएट करून देईन ते, आणि जे मला इंटरनेटमधून सापडले मी ते तुमच्यासाठी क्रिएट केले. ओके. आणि अजून एक पुन्हा सांगतो तुम्हाला मी, तुम्हाला वाटत खूप कन्फ्युजन झाली असेल की रिपीटेड क्वेश्चन खूप आहे यामध्ये. बिकॉज मी वाय रिपीटेड क्वेश्चन घेतले, बिकॉज असेच क्वेश्चन महाराष्ट्र MCTमध्ये विचारतात. दॅट वे तुमचा कन्सेप्ट बिल्ड झाला पाहिजे, तेव्हा मी ते रिपीटेड क्वेश्चन घेतले. ओके. व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि अशी एवढं मोठं मटेरियल आहे, जमा करायला खूप मेहनत लागते आणि ते ऑर्गनाईज करायला खूप मेहनत लागते. व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे पूर्ण कन्सेप्टवर 40 MCQ तयार करू, म्हणजे जो मॉक टेस्ट राहील, जशी महाराष्ट्र MCTमध्ये विचारतातच तशी आपण क्रिएट करू. आणि जे क्वेश्चन राहतात 40 MCQ पूर्ण कन्सेप्टमधले घेऊ आपण. प्रत्येक कन्सेप्टमधले, फंडामेंटलमधले पण, बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन पण, सीमध्ये पण, म्हणजे जसं ॲक्च्युअल पेपर महाराष्ट्र MCTमध्ये आपण सॉल्व करायचा प्रयत्न करतो तसाच एक्झॅक्ट. ओके. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय. व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.